भिवंडी तालुका की खारबो ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर के अध्यक्षता में व ग्राम सेवक अनिल पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर मंगेश काशीनाथ काठे को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच मंगेश काशीनाथ काठे को भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा खारबो गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच मंगेश काशीनाथ काठे ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मिरवणुका से धन्यवाद। दो नोट देता व्हिडिओ आज खारबाव ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक होती आणि या सरपंच निवडणुकीमध्ये एकमेव नामनिर्देशन पत्र श्री मंगेश काशीनाथ काठे यांचं असल्याने त्यांची बिनविरोध निवड केल्याचे अध्यासी अधिकारी अरुण बडगुजर यांनी घोषित केले आणि मग त्या कारणे आता आपण सगळे इथे जमलो। सर्व ग्रामपंचायत कमिटीतर्फे नवनिर्वाचित सरपंच श्री मंगेश काशीनाथ काठे यांचं स्वागत आणि सरपंच म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पहिला सरपंच झालेला आहे त्याचा आनंद मला आहे। आणि दुसरी गोष्ट महिला लोकांची जी कमिटी आहे ग्रामपंचायत खारबाव जसे बोलले तसे वागतात म्हणून त्यांचा मोठेपणा आहे की कोणालाही चुकवायचं नाही। प्रत्येक जण सरपंच होणार आहे म्हणजे थोड्या दिवसासाठी नायक पिक्चर सारखा एक दिवसाचा सीएम जरी झाला, पण माझा पुतण्या मंगेश काशीनाथ काठे हा सरपंचपदी विराजमान झालेला आहे, त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द त्याची निवड झालेली आहे तरी मी म्हणतो अभिमान आहे म्हणून अभिनंदन करतो। काय अभिमान आहे म्हणून अभिनंदन करतो मंगेश काठेंचा। त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये कालावधी असते, 5 वर्षानंतर पुन्हा काय होते ते प्रत्येकाला माहिती असते। तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या बॉडीला मी सांगू इच्छितो की आपण या 5 वर्षामध्ये जे काम करणार ते 50 वर्षभर लोकांनी भोगलं पाहिजे की नाही। खारबाव गावमध्ये काहीतरी ग्रामपंचायत होऊन गेली असे आपण कामं करावी। अनिल पाटील सर्वांचा आभार व्यक्त करतो की आज जवळजवळ 3.5 वर्ष झाली ग्रामपंचायत आमची बॉडी येऊन, पण असं कुठेही गालबोट लागला नाही आणि आमचं कार्य पूर्णपणे व्यवस्थितपणे चालू आहे। आज आमचे मित्र मंगेश काशीनाथ काठे यांना सरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली, त्यामध्ये मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील आपल्याला शुभेच्छा देतो। सगळ्यांना माझ्या कमिटीतर्फे पुन्हा एकदा नमस्कार। याआधी सरपंच पदावर असलेले आमचे सनी संतोष पाटील यांनी पण खूप छान सहकार्य केलेलं आहे कमिटीला। महेंद्र द्वारकानाथ पाटील आमचे सर्व ह्यांचा पूर्णपणे त्यांनी सहकार्य करून त्यांच्यासोबत ते उभे राहिले आणि चांगलं कार्य त्यांनी केलं। असंच त्यांनी पुढे धोरण मंगेश काठे जे आमचे नवीन सरपंच आता आज झाले त्यांच्या हाती दिलेली आहे, तर त्यांनी हे पुढे असंच चालत राहावं आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आघाडी जेव्हा स्थापना केली तेव्हा संदीप पाटील आम्ही सगळे एकत्र असताना आणि आमचे वरिष्ठ मंडळी एकत्र असताना आम्ही शीट वाटायची कशी याच्यावर चिंतन केल्यानंतर आम्ही म्हणजे 4 वार्डापर्यंत आम्ही क्लिअर झालो। शेवटला 5 वार्ड आणि 3 नंबर वार्ड याच्यामुळे आम्हाला थोडासा संघर्ष करावा लागला
तर तिथला असलेल्या PSP ग्रुप आणि काठे परिवार यांचा आम्ही ओपिनियन घेतला, बाबा आम्ही तुम्हाला आमच्याला सामील व्हायचं आहे, ही बावडी आपल्याला जिंकायची आहे. त्याच वेळेला त्यांचा एक हे आला की आम्हाला बोलते घेता व आम्हाला कुठे मान देत नाही, आम्हाला कुठे मान देत नाही. मी त्यांना तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम्हाला आम्ही मान द्यायचा प्रयत्न करू. त्यानंतर आम्ही मंगेश काटेला डिक्लेअर केला. मंगेश काटेला डिक्लेअर केल्यानंतर आम्हाला 3 नंबर वार्डामध्ये थोडासा अडचण झाली. आम्ही 2-3 शीट बघितले होते, पण थोडासा आम्हाला काही अडचणी आल्या कारणाने मग मी संदीप पाटील आणि मंगेश काटेला घेतला आणि संतोष काटेला घेतला आणि आम्ही कल्पना मॅडमच्या घरी गेलो. कल्पना मॅडमला विनंती केली, पण कल्पना मॅडमने आमच्याकडून 2 दिवस मागले. 2 दिवस मागल्यानंतर आम्ही त्यांच्या माहेरी पण गेलो, त्यांचे गोकुळनाथ साहेब त्यांच्याकडे पण गेलो आणि सांगितलं आम्हाला हा शीट पाहिजेच. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो शीट पण दिला. तर आम्ही असा विचार केला का काठे परिवाराला मान द्यायचा आहे. तर आम्ही दोन्ही शीट निवडून तर आणले. निवडून आणल्यानंतर आम्ही कल्पना मॅडमला उपसरपंच केला. त्यानंतर सोसायटीची निवडणूक लागली. त्याच्यानंतर आपल्या सोसायटीला मेंबर पाहिजे होता. आम्ही दुर्योधन काठेला मेंबर घेतला. मेंबर घेऊन दुर्योधन काठेला आम्ही चेअरमन पण केला. आम्हाला काठेला मान द्यायचा आहे. तर मग आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून पहिल्यांदा 1954 पासून जी स्थापना झालेली ग्रामपंचायत त्याच्यात पहिल्यांदा सरपंच म्हणून मंगेश काटेला केला. ह्या आम्ही त्यांना न्याय दिला. म्हणजे आम्हाला जो दिला होता शब्द PSP ग्रुप आणि काटे आम्ही पुरा केला. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा निवडून आलो, गावकीने जेव्हा निवडून दिला तेव्हाच आम्ही शब्द दिला होता की आम्ही 13 केलेला सरपंच आहोत. सरपंच ही फॉर्मॅलिटी असेल, म्हणजे आज येतो उद्या तो, पण आम्ही काम सगळे एकजुटाने करू आणि उर्वरित गावाचा विकास तर चालूच आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तरी पण आम्ही थांबणार नाही. आमचा एक संघर्ष आहे आणि मी एक शब्द दिला गावाला, जोपर्यंत गावाला रोज पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही मतं मागणार नाही. म्हणजे ग्रामपंचायतला मतं मागणार हा माझा शब्द आहे. आणि आम्ही आता आम्ही 90% जरा आहोत. आता 10% आमचा संघर्ष बाकी आहे, तो आम्ही या काही दिवसात पूर्ण करणार. आणि काठ्यानं मान देण्याचा बघा, पाण्याचा संघर्ष असताना आम्ही एकच विनंती केली, भाईदास काटे आहे ना त्यांनी न काही बोलता आम्हाला 1 गुंठ जागा दिली पाण्यासाठी टाकीसाठी. म्हणजे गावाची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी भाईदास काटेने आम्हाला सहकार्य केला, त्यामध्ये त्यांचे धन्यवाद. तसेच दादांनी जसा उल्लेख केला की सरपंच साहेबांनी खुर्चीवर जरी मी बसलो असलो तरी माझ्या मनात मी सरपंच म्हणून महेंद्र पाटील दादाच राहते. आणि खरंच माझ्या वडिलांनाही त्यांनी एक पदभूषण दिलं. पण दादा रडून होणार नाही, अजून भरपूर विकासाची कामं आपल्याला करायची आहेत. आणि तसंच घरच्यांनाही तुम्ही सहकार्य करायचं आहे. कधी त्यांना उशीर होईल त्याच्यावर रागू नका, कारण आता ते तुमच्यासाठी नव्हे तर पूर्ण ग्रामस्थ आणि गावासाठी काम करणार आहे. आणि पुढची वाटचाल तुमची चांगली व्हावी असं कॉंग्रॅच्युलेशन मी तुम्हाला करते. कॉंग्रॅच्युलेशन. समोर बघा. दादा आज जो माझ्या सरपंचपदी निवड झालेली आहे, खारबाव गावच्या ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झालेली आहे, हे सरपंच पदाची निवड म्हणजे एक माझ्यासाठी चांगला आयुष्यातील चांगला दिवस आहे असं मी मानतोय. आणि हा दिवस मला चांगला आणण्यासाठी माझे महेंद्र पाटील साहेब यांनी
फार मोठं मोलाचं सहकार्य त्यांनी मला दिलेलं आहे. मी गावकऱ्यांचा पहिल्यांदा आभार मानतो. तसेच माझ्या वार्ड क्रमांक 5 मधील मतदारांचा आभार मानतो की त्यांनी मला निवडून दिलं आणि आज मी इथं सरपंचपदी विराजमान झालोय. गावाच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हापासून बॉडी बसले तेव्हापासून महेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखालीच सर्व काम हे झालेलं आहे. त्यांनी काम सुचवावं आणि ते काम त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करून पण आमच्याकडून त्यांनी करून घेतलेलं आहे. यापुढेही साहेबांच्या आदेशानुसारच कामं होतील. सर्व खारबाव ग्रामस्थांचे मी आभार मानतोय. त्यांनी आम्हाला 13चे 13 सदस्यांना निवडून दिलं आणि आज आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशीच गावाला सांगितलं की आम्ही 13 सरपंच आहोत. आज फॉर्मॅलिटी म्हणून आज आम्ही मंगेश काठे यांना सरपंच पदावर विराजमान, त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मार्गदर्शन बोललं तर आम्हाला पूर्ण गावाचं मार्गदर्शन आहे आणि कालिका माता जन्म मातेचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने आम्ही सहज कामं करत जातो आणि लोकांतली मनातली कामं करतो. वार्डाच्या समस्या तर आम्ही सोडवायचा प्रयत्न करतोच, पण या वार्ड क्रमांक 5 मधील माझे विजयाचे शिल्पकार आणि मी सरपंचपदी बसले याचे शिल्पकार मी संदीप पाटील यांना हे करतो की माझे मित्र संदीप पाटील यांचं फार मोठं मला ते सहकार्य भेटलं.